दिवसाची सुरुवात आहे बरोबर. बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की लहान मुलं आपल्यापेक्षा हुशार असतात. काही काही कठीण गोष्टी त्या अगदी सहज सॉल्व करू शकतात, जे आपण कधी-कधी आपण बघतो की आता मला स्वतःलाच मोबाईलचं एवढं ज्ञान नाही आणि मला काहीतरी अडलं, त्याच्यामध्ये काही समजलं नाही किंवा काही करता आलं नाही, तर माझी छोटी मुलगी पण मला ती सांगते, हे असं करायचं, हे असं करायचं. आपण लहान मुलांपासून पण शिकू शकतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपण त्यांच्याकडून त्यांचा विश्वास शिकू शकतो. देवावरचा त्यांचा विश्वास आपण शिकू शकतो. एक विधवा आपल्या लहान मुलासोबत आपलं जीवन जगत असते आणि ठिकठिकाणी असं वेगळं काहीतरी कामं करून ती आपलं स्वतःचं आणि आपल्या मुलाचं पोट भरत असते आणि गरिबीमध्ये दिवस काढत असते. आणि एक दिवस ती खूप आजारी पडते आणि आजारी पडल्यानंतर काही दिवस तिला कामावर जाता येत नाही, म्हणून ती घरी पैसेसुद्धा संपायला लागतात आणि ती झोपूनच असते. आणि एक दिवस तिचा मुलगा उठतो आणि तो काहीतरी पैसे शोधायचा प्रयत्न करतो. एक लक्षात गोष्ट घ्या की ती बाई जी असते ही खूप धार्मिक असते. रोज प्रार्थना करायची आणि देवाची उपकारस्तुती करायची. लहान मुलाला सुद्धा ती शिकवायची की देव आहे, देव आपली काळजी घेतो, देव आपली मदत करतो. आणि हे सर्व आठवून त्या लहान मुलाने पैसे शोधण्याचा प्रयत्न केला, पण खूप थोडेसे पैसे त्याला सापडले त्या घरामध्ये. आणि मग तो ते पैसे घेऊन मोठ्या मार्केटच्या ठिकाणी आला आणि प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन तो विचारत होता की तुमच्याकडे देव आहे का. आणि त्यांनी बरेच त्या भागामध्ये सगळ्या दुकानदारांना विचारलं देव आहे का, आणि कोणी त्याला नाही म्हणून सगळ्यांना सांगत होते की देव नाही मिळत आमच्याकडे. आणि एक मनुष्य त्या ठिकाणी ते बघत होता आणि तो त्या लहान मुलाकडे गेला आणि सांगितलं की तुला काय पाहिजे. त्या मुलाने सांगितलं मला देव पाहिजे. तर म्हणे कशासाठी पाहिजे तुला देव. आणि मग त्या लहान मुलाने सर्व घरची परिस्थिती सांगितली. तो मनुष्य त्या लहान मुलाबरोबर त्याच्या घरी गेला, तेथील परिस्थिती बघितली, त्याने डॉक्टर बोलवला, उपचार केले त्या बाईवर, त्यांना सर्व काही जे घरात लागतं ते सर्व सामान त्यांना भरून दिलं. आणि निघताना त्यांनी सांगितलं की बाळा, मी देव नाही पण देवाने मला पाठवलं आहे हे सर्व करण्यासाठी. बघा, आपण बघतो की त्या मुलाचा विश्वास किती होता. लहान मुलाकडून आपण विश्वास आणि निष्पापपणा शिकू शकतो. आपण मोठे झाल्यावर बरंच आपल्याला ज्ञान येतं. अगदी आपण धार्मिक शिक्षणसुद्धा घेतो, आपल्याला खूप ज्ञान प्राप्त होतं, परंतु विश्वासामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. आपला विश्वास ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस आपला विश्वास कमी पडतो. कधीकधी आपण मोठमोठे धडे जे आहेत हे सुद्धा आपण लहान मुलाकडून शिकू शकतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता याचा 8वा अध्याय 2रं वचन, साम 8 and verse 2. तू बालके व तान्हुले यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.